सियावर रामचंद्र की जय, गणपती बाप्पा मोरया. आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण अनंत चतुर्दशी याविषयी माहिती पाहतोय. अनंत चतुर्दशीचे व्रत. अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बसवलेले गणपती व सार्वजनिक गणपती यांचे जवळपास असलेल्या नदीत, समुद्रात, वाहत्या पाण्यात विसर्जन करतात व 10 दिवसांचा गणेशोत्सव संपतो. नैवेद्य कणकीचे किंवा उकडीचे मोदक, खिरापत, वाटली डाळ इत्यादी असतात. व्रताची माहिती. याच दिवशी काही घरी कुटुंबात अनंताचे व्रत करतात. अनंताचे व्रत म्हणजे विष्णू या देवतेची पूजा होय. पुराणकाळी समुद्रमंथनातून 14 रत्ने मिळाली. त्यातील एक रत्न म्हणजे अनंत होय. अनंताचे व्रत काम्यव्रत म्हणून करतात. काम्यव्रत म्हणजे आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असल्यास हे व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताचा कालावधी 14 वर्षांचा असून त्यानंतर त्याचे उद्यापन केले जाते. कित्येक घरी हे व्रत वंशपरंपरागत चालू असलेले दिसून येते. हे पुरुषांनी करावयाचे व्रत सांगितलेले आहे. या पूजेसाठी अनंत घेतला जातो. अनंत म्हणजे विष्णू. याचा अर्थ विष्णू हे कृष्णाचेच रूप मानतात. त्यामुळे देवातील बाळकृष्णाचे पूजन केले जाते. त्याचबरोबर बाजारात 14 गाठींचा लाल रंगाचा किंवा काळ्या रंगाचा मिळणारा दोरक याचेही पूजन केले जाते. कारण अनंत म्हणजे जरी विष्णू मानले असले तरी अनंत म्हणजे ज्याला अंत नाही अशी शक्ती असेही मानले जाते. अशा शक्तीची पूजा ही निसर्गातील दोरकाच्या पूजेत पाहिली जाते. बऱ्याच ठिकाणी वाचले आहे की किंवा सांगण्यात येते की अनंताचा दोरा सापडला तरच हे व्रत करता येते. पण तसे नसून ज्याची इच्छा असेल तो हे व्रत करू शकतो असे धर्मशास्त्रीय ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेले आहे. पूजाविधी. घरातील देवघराजवळ चौरंग ठेवावा. त्यावर रंगीत वस्त्र टाकावे. मध्यभागी मुठभर तांदूळ ठेवावे. चौरंगाला चारी बाजूला केळीची पाने लावून सुशोभित करावा. बाजूला समई लावून ठेवावी. पोथी वाचून पूजा सांगितली जाते. घरातील व्यक्तीही पूजा करू शकते. पूजा पद्धती. प्रथम गणपतीची पूजा करावी. कलशातील शुद्ध पाण्याची गंगा समजून पूजा करावी. शंखाची पूजा, घंटेची पूजा, समई निरंजनाची पूजा, यमुना पूजा म्हणजे दुसऱ्या कलशातील शुद्ध पाण्याची पूजा केली जाते. दर्भाच्या शेषाची पूजा. अनंताची म्हणजे बाळकृष्णाची पूजा. अनंत म्हणून लाल रंगाच्या 14 गाठींच्या दोराची पूजा. त्यात एक वेगळा धागा असतो, त्याला अनंती असे म्हणतात. पूजा पद्धतीचे फक्त मुद्दे लिहिलेले आहेत. सर्व पूजा सविस्तर आपण पाहू शकता. सर्व पूजाविधी झाल्यावर गारगे या गोड पदार्थाचा नैवेद्य असतो. 14 गारगे करून त्यातील 7 गारग्यांचा प्रसाद म्हणून आपण घरातील लोकांनी सेवन करावा व 7 ब्राह्मणाला द्यावेत. नैवेद्य आरती झाल्यावर आदल्या वर्षी पूजा केलेला अनंत चौरंगावर कलशाच्या पुढे ठेवावा. त्यावर अक्षता टाकून विसर्जन करावे. वरील अनंताच्या पूजेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी विसर्जन करून पूजेतील अनंताचा दोरक उजव्या मनगटावर बांधावा. अनंताचा दोरा स्त्रियांनी उजव्या हाताला 1 दिवस बांधून नंतर 14 दिवसांनी तो डबीत ठेवून देवघरात ठेवावा व पुढच्या वर्षी विसर्जन करावा. असे दरवर्षी नवीन दोरक आणून त्याची पूजा करावी. असे 14 वर्षे चालणारे हे व्रत आहे. प्रभू सियावर रामचंद्र की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.